स्टील फ्रेम मिस्टर राईट दीपू भाग 3. काल अभ्यास आज अभ्यास उद्या अभ्यास. मे महिन्यात पूर्वपरीक्षा असते. फेब्रुवारी उजाडला की मग मी अभ्यासासाठी पेटून उठायचो. जसजशी परीक्षा जवळ येईल ताण वाढेल तशी अभ्यासाला गती यायची. एरवी 2-3 तास बैठक मारून अभ्यास करणे जड जातं. आता केलंच पाहिजे अशी आणीबाणीची वेळ आली की उत्साहही वाढतो आणि उमेदही. मग 12 तास 14 तास बैठक मारून अभ्यास करणेही अवघड नसते. मी प्रत्येक आठवड्यात कमीत कमी 2 रात्री पूर्ण जागून अभ्यास करायचो. एक रात्र म्हणजे 12 तासांचा बोनस. अशा 2 रात्रींमुळे माझा आठवडा 7+2 असा व्हायचा. दीपू तसा अभ्यासाचा हावळा. माझी ही जगायची स्टाईल बघून म्हणायचा, मला जर अशा आठवड्यातल्या 2 रात्री जागून अभ्यास करता आला तर माझा अजून किती अभ्यास होईल. मुळात माझा अभ्यासच सिरियसली सुरू व्हायचा जानेवारी-फेब्रुवारीपासून. तेव्हा जागून केलं काय किंवा कसाही केला तरी त्यात कौतुकाचा भाग नव्हता. हा दीपू वर्षभर नित्यनेमानं सकाळी 7 ते रात्री 11 असा न चुकता अभ्यास करायचा. रात्री शांत झोप घ्यायचा. तोच बिलकुल बरोबर होता. पण अजून वेळ मिळाला तर, अशी त्याची हाव. एकदा म्हणाला, नुसता अभ्यास अभ्यास, कधी एकदा IAS होईन, अभ्यासातून सुटका मिळेल असं झाले. परत तोच म्हणाला, अरे IAS झालो तरी अभ्यास संपणार कुठे, परत अभ्यास करावाच लागणार की. अभ्यास आपल्या नशिबीच आहे रे. म्हणूनच आजही IAS म्हणून निवडला गेला असला तरी त्याचा अभ्यास थांबलेला नाही, तो सुरूच आहे. सिलेबस तोच नसेल, पुस्तके तीच नसतील, पण रोजची साधना मात्र तीच आहे. IAS दीपूची कामाची ती सूत्री आहे. प्रबळ इच्छाशक्ती, कठोर मेहनत आणि सातत्य. कार्यक्षम अधिकारी बनण्यासाठी तो म्हणतो, हीच ती सूत्री पायाभूत आहे. दीपूचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे, अधिकाऱ्याची भूमिका असते फक्त योजना राबवायची. कागदावरची योजना प्रत्यक्ष सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यात कामी मोठे श्रेय घ्यावे लागतात. योजना बनवणे सोपे, पण खरं यश ती प्रत्यक्ष राबवण्यात असतं. योजना राबवण्यासाठी ती सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रखर बुद्धिमत्तेची गरज असते. गरज असते ती प्रबळ इच्छाशक्तीची, कठोर मेहनतीची, वेळोवेळी पाठपुराव्याची व सातत्याची. दीपूचा विषय लोकप्रशासनच हाच होता. पण त्या पुस्तकी कलमांपेक्षा प्रत्यक्ष फील्डवर्क फार वेगळं असतं. लोकप्रशासनात कोण किती मार्क्स मिळवतं यापेक्षा प्रत्यक्ष काम करताना इच्छाशक्तीच सातत्य टिकून प्रयत्न किती ओततो यावर त्याचं यश ठरतं. लाखोंच्या संख्येने योजनांच्या घोषणा देशात झाल्या. घोषणा झाल्या तशा हवेत विरल्याही. फार कमी वेळा असं होतं की योजना कागदावर आली आणि ती सामान्य माणसापर्यंत झिरपली. प्रत्यक्ष अंमलबजावणीत बरेच घटक असतात. पहिल्यांदा राजकारणी, नंतर नोकरशाहींची उतरंड, क्लास 1, क्लास 2 ते खालच्या शिपायापर्यंत. शेवटी सामान्य माणूस. ही अशी वरून खाली चाळणी असते. यात प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगळे असतात. या चाळणीतला एकही घटक वेगळ्या इंटरेस्टने साचला की झिरपणं बंद होतं. योजना तिथेच थांबते. मग सामान्य माणूस योजनेपासून खूप दूर राहतो. अशा वेळी सामान्य माणसाला स्टील फ्रेम फार ताठर वाटायला लागते. कुशल कार्यक्षमतेने एखादा अधिकारी जेव्हा ही उतरंड यशस्वीपणे हाताळतो तेव्हा योजना वरपासून खालपर्यंत झिरपते, कॉमन मॅनपर्यंत पोहोचते. मग हाच सामान्य माणूस रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांच्या जयजयकाराच्या घोषणाही देतो. निश्चितच असा अधिकारी अभिनंदनास पात्र असतो. पण ही यश साऱ्या व्यवस्थेचीही असते. टी चंद्रशेखर या IAS अधिकाऱ्यासाठी ठाण्याच्या रिक्षावाल्यांनी संप पुकारला होता. अधिकारी हिरो बनतो तो असा. UPSC परीक्षेच्या तयारीच्या काळात समोर आलेल्या सगळ्या भल्या प्रसंगांना तोंड देत दीपूने यश गाठलं. पहिल्यांदा निवड झाली इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेससाठी. मसुरीच्या फाउंडेशन नंतर बडोदा येथील रेल्वे इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंगची सुरुवात होते. रेल्वे सर्व्हिसचं सगळं ट्रेनिंग उरकून त्यानं थोडेच दिवस पण त्या सेवेतही आपलं योगदान दिले. IASच्या निवडीसाठी सुरुवातीला काही काळ त्याला ईशान्येकडील अशांत मणिपूरमध्ये काम करावं लागलं. ईशान्येकडचं वास्तव फार वेगळं आहे आणि अंतर्मुख करायला लावणार आहे. आपण कागदावर एकसंध भारताचा नकाशा सहज रेखाटतो, पण ईशान्य भारताला व भारतीयांना मनापासूनही तितकेच घट्ट बांधण्यासाठी भारत सरकारचे अथक प्रयत्न सुरू आहेत. ईशान्येकडील पोस्टिंग मिळालेल्या अधिकाऱ्याने त्यांच्यासाठी चांगलं काम करायची तयारी कितीही दाखवली तरी हा परका अधिकारी हाच त्यांचा दृष्टिकोन असतो. इतर राज्यांमधून तिथे पर्यटक जरी पोहोचले तरी त्यांना आर यू फ्रॉम इंडिया या प्रश्नाला सामोरे जावे लागते. राष्ट्रीय प्रसारणाचं एक हिंदी चॅनल इथे दाखवलं जात नाही. राष्ट्रभाषेशी कसलेही देणं घेणं नाही. त्यांची मानसिक राष्ट्रीय प्रवाहाशी एकरूप व्हावे यासाठी सरकारचे भरघोस प्रयत्न सुरू असतात. दीपू अल्पावधीतच अशा ठिकाणीही चांगलाच सेटल झाला होता. सध्या उत्तरांचल केडर हे त्याचं कार्यक्षेत्र आहे. काम करण्यासाठी भरपूर वाव असणारं हे राज्य आहे. विकासाच्या योजना राबवून लोकसहभागातून त्या यशस्वी करण्याकामी अशा राज्यात प्रबळ इच्छाशक्तीचे अधिकारी टिकू शकतात. 11 ते 5 ची चौकट पाळणाऱ्यांचं तिथं कामच नाही. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या त्या प्रदेशात विरंगुळा म्हणून फार तर मन जमेल असं मजेत म्हटलं जातं.
की विरळ लोकसंख्येच्या या निसर्गरम्य परिसरात पोलीस डिपार्टमेंटला तर चोरीला गेलेल्या शिळा मेंढ्या पकडण्याचं काम असतं. खरं तर काम करणाऱ्या IAS अधिकाऱ्याला तिथं खूप काम आहे. याचाच दुसरा अर्थ असा की दीपू सध्या पूर्ण वेळ बिझी आहे. स्वतःच्या ड्युटीबरोबर तो खुशाल आहे. तशा श्री दीपू यांच्या सौजन्या IAS याही उत्तरांचलमध्येच प्रशासकीय सेवेत रुजू आहेत.